आपल्याला FY BSc सेमिस्टर सेकंडमध्ये काही प्रॅक्टिकल्स कंप्लीट करायचे आहेत बघा. तर याच्यामध्ये पहिलं जे प्रॅक्टिकल असेल त्याला म्हणायचं आहे किर्चॉफ्स लॉज. या किर्चॉफचे दोन प्रकारचे लॉज आहेत बघा. एक असेल किर्चॉफचा व्होल्टेज लॉ आणि सेकंड वन इज व्हॉट, किर्चॉफ्स करंट लॉ. तर आपलं एम असेल टू व्हेरीफाय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अँड किर्चॉफ्स करंट लॉ एक्सपेरिमेंटली. आपण थेरॉटिकली 11th किंवा 12th सायन्समध्ये किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ असेल, किर्चॉफ्स करंट लॉ असेल, हा आपण ऐकलेला असेल. परंतु या ठिकाणी आपल्याला हा करंट लॉ किंवा व्होल्टेज लॉ काय करायचा आहे, एक्सपेरिमेंटली व्हेरीफाय करायचा आहे. तर हा लॉ व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला अगोदर कुठल्या कुठल्या प्रकारचे ॲपरेटस लागतील आणि जी सर्किट डायग्राम कशी असेल ते आपण जाणून घेऊया. तर बघा, ॲपरेटस आपल्याला लागणार आहे रेजिस्टर्स, वायर्स, डिजिटल मल्टीमीटर अँड पॉवर सप्लाय. आता डायग्रामवरती फोकस करूया. डायग्राममध्ये काय सांगितलं आहे की लेफ्ट साईडला आपण चेक केलं तर या ठिकाणी बघा 5 व्होल्ट एवढं व्होल्टेज आपण अप्लाय करणार आहोत. काही रेजिस्टर्स आपण सिरीज कॉम्बिनेशनमध्ये जोडलेले आहेत बघा. R1, R2, R3, R4, R5 अँड R6. These are the resistors which we connected in series combination. या प्रत्येक रेजिस्टरला काहीतरी व्हॅल्यू असणार आहे बघा. फॉर एक्झाम्पल, द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स R1 33 ओहम, R2 becomes 22 ओहम, R3 becomes 10 ओहम, R4 becomes 22 ओहम, R5 becomes 10 ओहम and R6 becomes 10 ओहम. ही झाली तुमची सर्किट डायग्राम. आता आपल्याला ही जी सर्किट डायग्राम आहे ही एका किटच्या फॉर्ममध्ये बघायची. तर बघा, सर्वात अगोदर हा आपला असेल होल सेटअप. तर या होल सेटअपमध्ये बघा काय सांगितले, आपण जर लेफ्ट साईडला चेक केलं तर आपण या ठिकाणी 5 व्होल्ट असं व्होल्टेज सेट केलेलं आहे. पॉवर सप्लाय म्हणायचं याला. याच्यापासून आपण 5 व्होल्ट एवढं व्होल्टेज आपण मिळवणार आहोत, घेणार आहोत, म्हणून इथं 5 व्होल्ट असं सेट केलेलं आहे. हा असेल पॉझिटिव्ह, रेड कलर वायर असेल पॉझिटिव्ह आणि ब्लॅक कलर वायर असेल निगेटिव्ह. कनेक्शन सोपं आहे बघा एकदम. द पॉझिटिव्ह बिकम्स कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द किट अँड नेगेटिव्ह कनेक्टेड टू नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ द किट. आता बघा, या ठिकाणी 5 व्होल्ट असा पॉवर सप्लाय किंवा अशी एनर्जी या ठिकाणी आलेली आहे. आता या ठिकाणी तुमचा असेल रेजिस्टर R1, रेजिस्टर R2, R3, R4, R5 अँड R6. जसं डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे आपण R1 to R6 हे घेतलेलं आहे. दिस इज कॉल्ड ॲज ए मल्टीमीटर. या मल्टीमीटरवरती आपल्याला व्होल्टेज चेक करता येईल. ठीक आहे. तर पुढे आता बघा, आता आपल्याला बघायचे स्टेटमेंट ऑफ किर्चॉफ्स लॉज. तर पहिले स्टेटमेंट बघा, किर्चॉफ्स करंट लॉ. द अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी नोड ऑर जंक्शन इज 0. करंटची आपल्याला अल्जेब्रिक सम घ्यायची आहे. एखाद्या जंक्शनला किंवा एखाद्या नोडला त्या करंटची व्हॅल्यू किती आली पाहिजे, तर 0 आली पाहिजे. जर ती व्हॅल्यू 0 मिळाली तर आपला किर्चॉफ्स करंट लॉ काय झाला, व्हेरीफाय झाला. आता या ठिकाणी नोड किंवा जंक्शन कशाला म्हणायचं आहे, तर डायग्राममध्ये बघा, हा जो पॉईंट बी असेल याला तुम्ही नोड किंवा जंक्शन म्हणू शकता. हा पॉईंट सी असेल याला तुम्ही जंक्शन किंवा नोड म्हणू शकता. पॉईंट डी असेल याला तुम्ही जंक्शन, पॉईंट डी असेल या पॉईंट डीला सुद्धा तुम्ही जंक्शन किंवा नोड असं म्हणू शकता. नाव वी मूव्हिंग टुवर्ड्स किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. द अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेज अराउंड एनी क्लोज लूप इज 0. आपण अल्जेब्रिक सम या ठिकाणी पण घेतोय, परंतु ही अल्जेब्रिक सम आपल्याला व्होल्टेजसाठी घ्यायची आता, कुठल्याही क्लोज लूपसाठी. आणि ती जी काही सम असेल ती सम किती आली पाहिजे, समेशन ऑफ व्ही इज इक्वल टू व्हॉट, 0. त्या ठिकाणी क्लोज लूप कशाला म्हणायचं आहे, पुन्हा एकदा डायग्राममध्ये या. फॉर एक्झाम्पल ABGHA हा तुमचा असेल क्लोज लूप, किंवा तुम्ही घेऊ शकता BCFGB यालाही म्हणू शकता तुम्ही क्लोज लूप, किंवा CDEFC यालाही तुम्ही म्हणू शकता क्लोज लूप. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या क्लोज लूपसाठी आपण जर काही समेशन्स कन्सिडर केल्या तर या समेशनची व्हॅल्यू किती आली पाहिजे, समेशन ऑफ V इज इक्वल टू 0. आता आपल्याला ऑब्झर्वेशन टेबलकडे जायचं आहे बघा.
तर या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये काय म्हटलंय, पॉवर सप्लाय. आपण सर्किट डायग्राममध्ये ज्या व्हॅल्यू बघितल्या R1, R2, R3, R4, R5 आणि R6, या सगळ्यांच्या व्हॅल्यू काय करायच्या इथं लिहून काढायच्या. फॉर एक्झाम्पल R1 इज इक्वल टू वॉट 33 ओहम, R2 इज इक्वल टू वॉट 22 ओहम, R3 is equal to what 10 ohm, R4 is equal to what 22 ohm, and R5 is equal to what 10 ohm, and again R6 is equal to what 10 ohm. काय केलं आपण, फक्त या व्हॅल्यू लिहून काढल्या. आता या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज चेक करायचे. तर आपण या सर्किटमध्ये, या सर्किट डायग्राममध्ये किती व्होल्ट अप्लाय केलं होतं व्होल्टेज, तर 5 व्होल्ट एवढं व्होल्टेज आपण या ठिकाणी अप्लाय केलं होतं. आता या 5 व्होल्टच्या करस्पॉन्डिंग आपल्या सर्किटमध्ये किती व्होल्टेज आलेलं आहे त्याला म्हणायचं आहे कॅपिटल व्ही. तर या ठिकाणी चेक करूया. या ठिकाणी आपण हे मल्टीमीटर जे असेल हे आपल्याला दिसतंय 20 वरती आपण सेट केलेलं आहे, आणि या ठिकाणी आपण हे मल्टीमीटरचे 2 टर्मिनल्स अटॅच केलेले आहेत. त्याच्या करस्पॉन्डिंग जे काही व्होल्टेज आपल्याला मिळतंय ते असणार आहे तुमचं 4.97 किंवा 4.98 व्होल्टच्या आसपास. तर ही जी व्हॅल्यू आहे याला म्हणायचं आहे कॅपिटल व्ही, आणि ही व्हॅल्यू काय केली आपण या ठिकाणी कॅपिटल व्ही म्हणून लिहिली आहे, विच इज कॉल्ड ॲज ए 4.98 व्होल्ट. यानंतर आपल्याला या ठिकाणी V1 ची काय व्हॅल्यू आहे ही कॅल्क्युलेट करायची आहे. V1 म्हणजे व्होल्टेज अक्रॉस दी R1. या ठिकाणी काय करायचं आपल्याला, हे मल्टीमीटरचे जे काय 2 टर्मिनल्स आहेत हे पहिल्या रेजिस्टरच्या अक्रॉस आपल्याला अटॅच करायचे आहेत. ती व्हॅल्यू आपल्याला मिळते जवळपास 3.73. यानंतर आपल्याला काढायचं आहे व्होल्टेज V2 which is taken across the resistance R2. So R2 च्या अक्रॉस आपण हे मल्टीमीटरचे 2 टर्मिनल्स अटॅच केले, ज्या ठिकाणी ती व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1.23. इन अ सिमिलर वे आपल्याला V3 काढायचा आहे. तर V3 काढण्यासाठी काय करणार आपण या ठिकाणी R3 च्या अक्रॉस मल्टीमीटरचे 2 टर्मिनल्स अटॅच केलेले आहेत. V3 becomes 0.60. Similarly V4 becomes 0.56. V5 becomes 0.31 and V6 becomes again 0.31. तर या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, R1, R2, R3, R4, R5 आणि R6 या प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस आपल्याला V1, V2, V3, V4, V5 आणि V6 या व्हॅल्यू आपल्याला घ्यायच्या आहेत. तर बघा या पद्धतीनं आपण काय केलं या ठिकाणी V1, V2, V3, V4, V5 आणि V6 या सगळ्यांच्या व्हॅल्यू आपण काय केल्यात या ठिकाणी मल्टीमीटरवरती घेतलेल्या आहेत. आता आपल्याला करंटचं या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचं आहे. करंटचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करणार आहे I is equal to V upon R. So by using that we can write I1 is equal to V1 upon R1. आता प्रत्येक वेळेस या ठिकाणी तुम्हाला V1, V2 जो असेल ह्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत हे तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबलमध्ये बघता येतील. V1 ची व्हॅल्यू आहे बघा 3.74 आणि R1 ची व्हॅल्यू आहे बघा 33 ओहम. याचं आता कॅल्क्युलेशन फॉर करंटसाठी आपण पुन्हा बघतोय बघा I1 is equal to V1 upon R1. ह्या V1 आणि R1 किंवा सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत V1 to V6 and R1 to R6 या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबलमध्ये बघायला मिळतील. So I1 is equal to V1 upon R1 is equal to what 3.74 divided by 33 which is equal to what 0.1134 ampere. I2 is equal to V2 upon R2 is equal to 1.23 upon 22 which is equal to 0.0559 ampere. I3 is equal to V3 upon R3 is equal to 0.60 upon 10 divided by 0.06 ampere. I4 is equal to V4 upon R4 is equal to what 0.63 divided by 22 is equal to 0.0286 ampere. Similarly, I5 is equal to V5 upon R5 is equal to 0.32 divided by 10 which is equal to what 0.032 ampere. And last one is what I6 is equal to V6 divided by R6 is equal to 0.31 divided by 10 0.031 ampere. लक्षात घ्या V1 to V6 किंवा R1 to R6 या सगळ्या व्हॅल्यू आपण या टेबलमधून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला व्हेरिफिकेशन ऑफ करंट लॉ, करंटचा जो काही लॉ असेल तो आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. त्यासाठी आपण जंक्शन किंवा नोड कन्सिडर करतोय B. त्यासाठी बघा फॉर्म्युला असेल तुमचा I1 is equal to I2 plus I3.
I2 प्लस I3 हा राईट साईडला आहे, आपण शिफ्ट केला लेफ्ट साईडला. I1 मायनस I2 प्लस I3 इज इक्वल टू 0. I1 ची व्हॅल्यू आपण बघितली 0.1134 मायनस I2 इज इक्वल टू 0.0559 प्लस I3 इज इक्वल टू 0.06. ह्या दोघांची ॲडिशन जर केली ती येते 0.115. मग आता पुढे काय करायचं आपल्याला 0.1134 मायनस 0.115 विच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0. याचं सबट्रॅक्शन आपल्याला मिळते 0.02. ही व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय असणार आहे तुमची 0 असणार आहे. म्हणून समेशन ऑफ I इज इक्वल टू आपण म्हणणार 0. फॉर नोड C I3 इज इक्वल टू व्हॉट I4 प्लस I5. इन अ सिमिलर वे I3 मायनस I4 प्लस I5 ही जी टर्म आहे तुमची राईट साईडला असेल ती आपण लेफ्ट साईडला शिफ्ट केली इज इक्वल टू 0. पुन्हा I3 ची व्हॅल्यू आहे तुमची 0.06 प्लस I4 तुमचा असेल 0.0286 प्लस I5 असेल 0.032. 0.06 मायनस 0.06 या दोघांची सबट्रॅक्शन 0.06 या ठिकाणी आपल्याला मिळते. सो 0.06 मायनस 0.06 इज इक्वल टू 0. सो समेशन ऑफ I इज इक्वल टू व्हॉट 0. नेक्स्ट वन नोड D साठी. नोड D साठी आपण चेक केलं आहे की I5 ची व्हॅल्यू आणि I6 ची व्हॅल्यू दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत जवळपास सारख्याच आहेत. I5 मायनस I6 इज इक्वल टू 0 म्हणजे 0.032 मायनस 0.031 इज इक्वल टू व्हॉट 0. याचे सबट्रॅक्शन आपल्याला मिळते 0.01 म्हणजे अप्रॉक्सिमेटली दिस व्हॅल्यू विच इज इक्वल टू 0. म्हणून समेशन ऑफ I इज इक्वल टू व्हॉट 0 अशी व्हॅल्यू आपल्याला मिळते. याचा अर्थ तुमचा जो काही किर्चॉफचा करंट लॉ आहे हा या ठिकाणी काय झालेला आहे व्हेरीफाय झालेला आहे. आता आपल्याला किर्चॉफचा व्होल्टेज लॉ जो असेल त्याचं व्हेरिफिकेशन या ठिकाणी घ्यायचं आहे. आपण बघितलं की व्होल्टेज लॉसाठी आपण घेतोय क्लोज लूप. पहिला लूप आपण घेतला फॉर लूप ABGHA. व्होल्टेज आपल्याला मिळालं होतं बघा 4.98. आपल्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आपण घेतलंय 4.98 व्होल्ट. V1 प्लस V2 ची व्हॅल्यू होती 4.97 व्होल्ट. आता एक कंडिशन घ्यायची आपल्याला V इज इक्वल टू V1 प्लस V2. ही टर्म तुमची राईट साईडला आहे, ही आपण लेफ्ट साईडला शिफ्ट केली तर काय मिळेल आपल्याला V मायनस V1 प्लस V2 इज इक्वल टू व्हॉट V ची व्हॅल्यू इथं आहे तुमची असेल 4.98. V1 प्लस V2 4.97. सबट्रॅक्शन मिळते आपल्याला 0.01 अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0 म्हणजे समेशन ऑफ V इज इक्वल टू किती असेल 0 असेल. पुढचा लूप घ्या फॉर लूप BCFGB. आता V2 घ्यायचं आपल्याला ठिकाणी. V2 किती V2 तुमची व्हॅल्यू V2 ची व्हॅल्यू असणार आहे 1.23 व्होल्ट. V3 प्लस V4 असेल तुमचा 1.23 व्होल्ट. पुन्हा आता एक कंडिशन घ्या V2 मायनस V3 प्लस V4 इज इक्वल टू व्हॉट व्हॅल्यू ऑफ V2 इज 1.23 and V3 plus V4 becomes 0.60 plus 0.63. ही ॲडिशन याच्यातनं मायनस केली तर आपल्याला आन्सर मिळणार आहे आपल्याला आन्सर मिळणार 0. सो समेशन ऑफ V इज इक्वल टू व्हॉट 0. पुढचा लूप तुम्ही घेऊ शकता CDEFC. फॉर दॅट पर्पज फॉर लूप BCFGB. या लूपसाठी V2 असेल तुमचा 1.23 व्होल्ट. V3 प्लस V4 असेल तुमचा 1.23 व्होल्ट. ओके. आता बघा येत्या ठिकाणी V1 मायनस V3 प्लस V4 ही कंडिशन आपण या ठिकाणी घेतली. V2 ची व्हॅल्यू असेल तुमची 1.23. V3 प्लस V4 असेल 0.60 प्लस 0.63. ही ॲडिशन आणि याच्यातनं ही व्हॅल्यू सबट्रॅक्ट केली तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 0. सो समेशन ऑफ V इज इक्वल टू व्हॉट 0. पुढचा लूप आहे बघा फॉर लूप CDEFC. व्हॅल्यू ऑफ V4 इज इक्वल टू व्हॉट 0.063 व्होल्ट and V5 plus V6 what 0.63 volt. So condition is that V4 plus V5 plus V6 move V5 plus V6 to the left hand side. So V4 minus V5 plus V6 is equal to 0. Value of V4 is equal to what 0.63 and addition of V5 plus V6 what 0.32 plus 0.31 which is approximately equal to 0. याचा अर्थ काय होतोय की आपण जर वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी क्लोज लूप कन्सिडर केले तर त्यांचं येणारं जे काय आन्सर असेल ते 0 असणार आहे. तर या पद्धतीनं आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आणि किर्चॉफ्स करंट लॉ एक्सपेरिमेंटली काय करू शकतो व्हेरीफाय करू शकतो. या ठिकाणी तुमचा हा एक्सपेरिमेंट संपलेला आहे.